बलात्कारी अशोक खरात महिलांसोबत काय काय करत होता याचे रोज नवनवीन व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहेत. सरकार एकीकडे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचं आश्वासन देत आहे, मात्र हे सारं व्हायरल कुठून होतंय? जर पेन ड्राईव्ह पोलिसांच्या हातामध्ये आहे, जर व्हिडिओ बाहेर कोण पसरवतंय, याबद्दल प्रश्न उभे राहू लागलेले आहेत. पाहूयात एक रिपोर्ट. भोंदू खरातच्या अश्लील कारनाम्यांचे व्हिडिओ कुणी व्हायरल किंवा शेअर केल्यास त्यावर कारवाई होईल असं सरकार सांगतंय. मात्र तरीही रोज खरातचे वेगवेगळे व्हिडिओ कसे काय व्हायरल होत आहेत, हा प्रश्न उपस्थित केला जातोय. दाव्यानुसार जर खरातच्या साऱ्या काळ्या कारनाम्यांचा आणि शेकडो व्हिडिओंचा पेनड्राईव्ह पोलिसांनी हस्तगत केलाय आणि जर या घडीला खरातसह ते सारे पेनड्राईव्ह पोलिसांच्याच ताब्यात आहेत, तर मग सोशल मीडियात नवनवे व्हिडिओ कुठून आणि कसे व्हायरल होत आहेत, हा देखील प्रश्न आहे. काही क्षे व्हिडिओंचा पेनड्राईव्ह माझ्याकडे आल्यानंतर लगेच तो आपण पोलिसांकडे सुपूर्द केल्याची माहिती 10 दिवसांपूर्वीच तृप्ती देसाईंनी दिली होती. तरी लीक होणाऱ्या व्हिडिओंमुळे विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. धक्कादायक म्हणजे सोशल मीडियावर खरातचे अनेक अश्लील व्हिडिओ हे उत्तर भारतामधल्या काही खात्यांवरून शेअर होताना दिसत आहेत. 5 मार्चला रात्री उशिरा जे आहे ते या पेनड्राईव्हमधले काही व्हिडिओ मी पाहिले, जे अत्यंत अश्लील, लैंगिक शोषण करणारे भयानक व्हिडिओ होते. आणि त्यावेळेला तातडीनं जे आहे ते जे लोक माझ्याकडे आले होते त्यांना, त्यातले काही लोक नगरचे होते, काही नाशिकचे होते, त्यामुळे त्यांना मी पोलिसांशी संपर्क करायला लावला. ते नगरच्या एसपींकडे गेले. नगरच्या एसपींकडे गेल्यानंतर त्यांनी जी आहे ती सत्य परिस्थिती बघितली आणि एका ॲडिशनल एसपींना तो पेनड्राईव्ह घेऊन, हे सगळं साहित्य घेऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवलं गेलं आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची गंभीर दखल घेऊन आपण जी कारवाई बघितली, अशोक खरातला ज्या पद्धतीनं पहाटे उचललं गेलं, तर त्यामध्ये जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं. दुर्दैवी महिला विक्टीम आहेत, त्यांचे व्हिडिओ हे काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केले आहेत. ते आम्ही आता त्या ठिकाणी सोशल मीडिया साईटवरनं हटवले आहेत. पण ज्या लोकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर अपलोड केले असतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. पण याच प्रकार म्हणजे मुख्यमंत्री असं म्हणतात की ज्या पीडित महिला होत्या त्यांना आम्ही पूर्णपणे संरक्षण दिले, जे व्हिडिओ व्हायरल करतात त्यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे दाखवू. सत्य असंच केलं पाहिजे, कारण शेवटी आई बहिणीच्या अशा पद्धतीनं व्हिडिओ कोणाचे का असत नाही, आई असेल बहीण असेल, अशा पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल होणं चूक आहे. व्हायरल कोण करतंय? मला असं वाटतं पोलिसच करत असतील. पोलिसांच्याच ताब्यात आहे, दुसऱ्या कोणाच्या ताब्यात आहे? दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात भोंदूच्या जाळ्यामध्ये महिला कशा अडकल्या, भोंदू कशा प्रकारे महिलांना ब्लॅकमेल करून त्यांचा फायदा उचलायचा, याचीही कसून चौकशीची मागणी केली जाते. हा पुरुष, हा बाबा ओशनोजेल नावाचं एक लिक्विड स्वतः तयार करायचा. व्हॉट दॅट ओशनोजेल वॉज? एक कफ सायरप. तो सांगायचा मी तुर्कस्तानातून आणतो ना, असं करतो वगैरे. कुठलं नाही, ते इथलंच आहे. तुम्हाला जर सर्दी पडसा झाला, तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, तर काही वेळेला डॉक्टर म्हणतात कफ सायरप दिलेला आहे, बघा, गाडी चालवू नका बरं यानंतर, म्हणजे हे कफ सायरप घेतल्यावर गुंगी येऊ शकते असं डॉक्टर सांगतात. डॉक्टर म्हणून मला कळतं सॉल्बिटामॉल, फिलिनेफ्रिडिन, फिनार्गन असे काही औषधं आहेत ज्यांनी गुंगी येते. ट्रान्झिएंट, थोड्या वेळापुरता. लगेच काही सिनेमात दाखवतात त्याची झोप नाही लागत, बेशुद्धी नाही येत. हा त्या कफ सायरपमध्ये याचं वीर्य किंवा मूत्र टाकायचा, प्लस टॅबलेट वायग्रा पाण्यात कुटून पाण्यासोबत त्यात टाकायचा. वायग्रा काय आहे जवळपास सगळ्यांना माहीत आहे, पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी इन्स्टंटली आणि काही वेळापुरता पुरुष असो किंवा स्त्री यांची लैंगिक भावना उद्दीपित करण्यासाठी वापरण्यात येणारा ड्रग म्हणजे वायग्रा. हा काय करायचा? ही महिला त्याच्याकडे गेली. आता तुम्ही डोळे मिठा आणि आठवा, आपल्या आजूबाजूचे सगळे लोक, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रश्न असतो, काही ना काही अडथळा असतो. आपल्या सगळ्यांनाच हे मान्य करावं लागेल की आपला जो कौटुंबिक क्वालिटी टाईम आहे, तुम्हालाही मान्य करावं लागेल आणि मलाही, हा सध्या स्क्रीन टाईममध्ये जरा परावर्तित झालेला आहे. म्हणजे माझा मुलगा म्हणून मी एखाद वेळेला माझ्या अनिमिषशी बोलायला लागते की बाळा रे ते असं ते अमकं, पटकन त्याला फोन येतो कुठून तरी, मम्मा एक्सक्यूज मी, पट्टा तुटला. क्वालिटी डिस्कशन, संवाद
क्वालिटी टाईम टू द फॅमिली हे कमी झालेलं आहे कम्पॅरेटिव्हली पुरुषांच्या. महिला ह्या इमोशनली वीक असतात. तो आमचा केमिकल लोचा आहे, ते आमच्या ब्रेनमध्ये आहे आणि ते आहेत. मेन आर फ्रॉम द मार्स अँड वुमेन आर फ्रॉम द व्हिनस, हे फॅक्ट आहे. मग आम्हाला इमोशनल आधार लागतो, एखाद्या गोष्टीला व्हेंट लागतो. मग घरात पतीला, पित्याला, पुत्राला, भ्रात्याला माझ्यासाठी वेळ नाही आहे आणि एखादा माणूस म्हणतोय मी इथे बसलोच आहे तुमचे प्रश्न सोडवायला, तर नॅचरली महिला अट्रॅक्ट होतील, जातील. तिथे गेल्यानंतर हा बाबा आपला त्यांना सांगायचा की तुमचा सगळा फसाद की जड है तुम्हारी योनी में. मग मी तुझी योनी पूजा करतो आणि योनी पूजेच्या आधी हे थोडंसं मंतरलेलं काहीतरी आहे पेय, हे तुला प्यायला देतो. हा उष्ण जल त्यांना ग्लासमध्ये प्यायला द्यायचा. एका व्हिडिओमध्ये दिसते त्या बाईनी डोक्यावर ठेवलेला आहे. ते पिल्यामुळे 3 गोष्टी होणार. 1, तिला थोड्या वेळासाठी गुंगी येणार. 2, हा तिच्या कानात बोलतोच आहे, तिकडं वायगरामुळे तिची लैंगिक भावना उद्दीपित होणार आणि हा बोलण्यातून तिला हिप्नोटाईज करतो आहे. तुम्ही ज्याला वशीकरण म्हणता, आम्ही त्याला हिप्नोटिझम म्हणतो, बरोबर. या 3 गोष्टींचा एकत्रित परिणाम की एखादा सेक्स करण्यासाठी तयार असलेला पुरुष जर आजूबाजूला भेटला तर ती बाई आपोआप रिस्पॉन्ड करणार. हे यानं हुशारीलं हेरलं असणार, हा माझा अंदाज आहे. हे असंच असेल असा मी दावा नाही करत. ज्यांना पटलं असेल त्यांनी घ्यावं, नसेल त्यांनी त्यांच्याजवळ त्यांचं ऑब्जेक्शन ठेवावं. पण लॉजिकली मला वाटतं आणि मग तुम्हाला असं दिसतं की शी इज रिस्पॉन्डिंग, शी इज एन्जॉईंग. नो, शी इज ट्रॅप्ड, शी इज कॉट इन दॅट विशियस सर्कल. मग एकदा झाल्यावर ब्लॅकमेलिंग करणे, रिपीटेड बोलावणे, मग रिपीटेडली करणे, असं काहीतरी ते असलं पाहिजे असं मला वाटतं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.